अजित पवार धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत का असा सवाल आता उपस्थित होतो, कारण धनंजय मुंडेंच्या भाषणाचं अजित पवारांनी कौतुक केलं। बीड प्रकरणावरून जी चर्चा सुरू होती त्या चर्चांना धनंजय मुंडेंच्या भाषणानं पूर्णविराम दिल्याचं अजित पवार म्हणाले। त्यामुळे अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याची चर्चा सुरू झाली। बीड प्रकरणावरून जे वादळ उठलं होतं ते थांबवण्याचं काम धनंजय मुंडेंनी भाषणातून केल्याचं अजित पवार म्हणाले। शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये अजित पवार बोलत होते। धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे। दरम्यान राष्ट्रवादीने आता महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। मे महिन्यात महापालिका निवडणुका आहेत असं तटकरे यांनी ही माहिती दिली। निवडणुकीच्या कामाला लागा असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। विधानसभेपेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणू, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका कुठल्याही क्षणी सुप्रीम कोर्ट त्यांनी निकाल दिल्यानंतर लागणार आहे, त्याच्यावर ती जबाबदारी आपली सगळ्यांची आहे। आणि या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्यासाठी आणि एकंदरीतच पुढची आपली नवसंकल्प शिबिर 2025 हे घेत असताना पक्षाची पुढची वाटचाल कशी असली पाहिजे याकरता साईनगरी शिर्डी येथे आपण हे शिबिर आयोजित केलं। होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीने आपण यश मिळवू की दादांच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये जो स्ट्रायकिंग रेट ठेवला त्याच्यापेक्षा वाढणारा स्ट्रायकिंग रेट सहित या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार करूनच आजच्या शिबिरातून आपण सर्वांनी म्हणून या ठिकाणी जावं।